महानगरपालिकेने शहरात डोअर टू डोअर कचरा संकलन करण्यासाठी कंत्राटदार रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे। या कंपनीची मुदत फेब्रुवारी 2026 मध्ये संपणार आहे। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रियेची तयारी सुरू केली असून त्यासाठी नियमावली तयार केली आहे। यात 380 बंदिस्त घंटागाड्या, त्यामध्ये दरवर्षी 25% EV घंटागाड्या घेणे यासह इतर अटी शर्तीचा समावेश आहे। शहरात कचरा संकलन आणि वाहतूक करणाऱ्या रेड्डी कंपनीची मुदत 8 महिन्यांची आहे। त्यामुळे अगोदरपासूनच महानगरपालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे। रेड्डी कंपनीची मुदत संपताच नवी एजन्सी नियुक्त केल्यास महानगरपालिकेसमोरील कचरा कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही। त्यामुळे प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त विजय पाटील यांच्यासह घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविदेची नियमावली तयार केली आहे। शहराची वाढती लोकसंख्या 20 लाखांपर्यंत गृहीत धरून या निविदेतील अटी ठरवण्यात आल्या आहे। रेड्डी कंपनीला महानगरपालिका प्रतिटन 2243 रुपये देते। नव्या निविदेत मात्र शिफ्टनुसार एजन्सीला पैसे देण्याची तरतूद करण्यात आली आहे। एजन्सीकडे 380 घंटागाड्यांची संख्या असावी। या घंटागाड्यांची क्षमता 1300 किलोपर्यंत कचरा वाहतुकीची क्षमता असावी। तसेच या घंटागाड्या बंदिस्त असाव्यात। प्रत्येक घंटागाडीला 4 कप्पे असावेत। 25% घंटागाड्या प्रत्येक वर्षी EV घेण्यात याव्यात, जेणेकरून ओला, सुका तसेच कचरा आणि इतर कचरा असा वेगवेगळा गोळा करणे शक्य होईल। एक घंटागाडी 1000 घरातून कचरा जमा करेल यासह इतर अटींचा समावेश आहे। आठवडाभरात निविदा प्रसिद्ध होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय।